चालत आहे. आत्या तू चल बाहेर. एक गोष्ट लक्षात ठेवायची ना शुभ्रा, तू या घरात येतेस, सगळ्यांना भेटतेस, तोपर्यंत ठीक आहे, पण माझ्याशी गोड गोड बोलण्याचा अजिबात प्रयत्न करायचा नाही. हा, तुझ्यासारख्या अपशकुनी मुलीशी मला काडीचाही संबंध ठेवायचा नाहीये. तू गप्पा बस. मी नेहमीच बरोबर होते, मीच बरोबर होते. आधी हिला घेऊन आला तेव्हाच मी म्हटलं होतं, ही अवदसा आहे मुलगी. हो, खरंच मी काहीही वाईट केलेलं नाही. तुम्ही मला असं का बोलता? एक शब्दही बोलू नकोस. अगं, माझं काही वाईट केलं असतंस ना तर आतापर्यंत माफ केलं असतं मी तुला, पण तू आमच्या अख्ख्या कुटुंबाच्या वाईटावरती टपलीस. जाऊ दे कुसुमताई, ही वेळ नाही हे सगळं बोलायची. वेळेवरती बोलले असते ना तर आज ही वेळच आली नसती. पूनम, तुला माहितीये हिनं निखिलच्या मरणाचं भाकीत केलं होतं. काय? हो, मी माझ्या स्वतःच्या कानानं ऐकलंय वहिनीशी बोलताना आज दुपारी. हिला हे काय नाही म्हणेल. हिने वहिनीला आधीच सांगितलं होतं आपल्या निखिलचा जीव जाणार, आणि आपला निखिल गेला. तुम्हाला वाटतंय तसं काही नाही. चुप, एक अक्षरही बोलू नकोस तू. दादा वहिनीवरती तुझा जादू तोडा चालत असेल म्हणून ते तुझं कौतुक करताना थकत नाही, म्हणून ते तुला डोक्यावरती घेऊन नाचतायत. पण मी तुझी डाळ इथे शिजू देणार नाही. ते आपली डोकी घाण टाकून डोक्यावरती घेऊन तुला नाचत असतील, पण माझं डोकं अजून शाबूत आहे, कळलं ना? चल निघ इथून, मेली काळ्या जिभेची. जेव्हा जेव्हा मनातून तिरस्कार भरतो, सौख्य हरपते हर्ष लोपतो, संभ्रम हा मागे उरतो. कशासाठी थांबलास? तुझ्यासाठी. गेली अनेक वर्ष थांबलोय. प्लीज. आय एम जस्ट किडिंग. मी म्हटलं माझ्याकडे सेल येणार कधी, मग मी तुला फोन करणार कधी, मग आपण भेटणार कधी. सो आत्ताच. मी काही ते मला घरी जायचं. जस्ट अ कप ऑफ कॉफी. मला असं वाटतं की आपल्याकडे एकमेकांशी बोलण्यासारखं बरंच काही आहे, नाही? पण आता सुरुवातीला अर्धा तासही पुरे. जस्ट फॉर स्टार्टर्स, यू नो. जस्ट ट्राय टू अंडरस्टँड अभि. अभि? अभि, बरेच दिवसांनी तुझी हाक कानावर पडली. बरं वाटलं. कानांना खूप बरं वाटलं. मी सुटकात आहे. हॉटेलमध्ये जाणं चांगलं नाही वाटणार ना? ओके, मग कधी संपते तुझं हे सुतक? संपलं ना की नक्की सांगी ना तुला. बरं, आता मी निदान तुला तुझ्या घरपर्यंत तरी सोडू शकतो की त्यालाही परमिशन देत नाही तुझं हे सुतक? आणि माझ्या गाडीचं काय करू? ओ,
तू गाडी घेतलीस? जिजूंची आहे. नाही म्हणजे तू गाडी चालवायला शिकलीस? अभिमान. उप्स, सॉरी, एक्स्ट्रीमली सॉरी. मी चुकीच्या जागी बोट ठेवलं बहुतेक. निघू मी? मला खरंच खूप उशीर होतो. वाट बघतोय तुझं सुतक संपण्याची. तू चहा आणलास? मला हवा होता म्हणून मी केला. तुला माझा लोचा माहिती आहे. चहा आणि दारू मी एकटा पिऊच शकत नाही. आय नीड कंपनी. सो प्लीज मे आय हॅव द ऑनर ऑफ युअर ग्रेशियस कंपनी मॅम. थँक्स. यू आर वेलकम. अरे वा, हेही जमतं तुला? हाय. स्माइल. स्वप्नील, आय एम सॉरी. कशाबद्दल? मी तुला खूप उलटसुलट बोलले. दॅट्स ओके. आय एम रिअली व्हेरी सॉरी. दॅट्स ओके. सवय होते हळूहळू. कसली? स्माइल करण्याची. प्रिया. प्रिया. या प्रिया. प्रिया, सॉरी आणि थँक्यू या खूप महाग गोष्टी, त्या जपून वापराव्यात. स्माइल स्वस्त आहे, फुकट आहे म्हण ना. ती बिंदास वापरावी. लाईफ सेट हो जाती है. गुरु स्वप्नील क्षीरसागर उवाच. अरे वा, अमेरिकेत राहून मराठी बरं बोलतोस तू. उवाच बिवाच. माझी आई मराठीची प्रोफेसर आहे, सो बाय डिफॉल्ट जमतं मला थोडंसं. ए, तू चहा असा दारू प्यायल्यासारखा का पितेस? हळूहळू संपव ना लवकर. तुला कंपनी द्यायची म्हणून मी आणखीन एक कप पिऊ शकतो. तुला हवाय? ओके. स्वप्नील, यू आर अ व्हेरी नाईस गाय. 2 मिनिटात येतो. मला माहीत नसलेलं काहीतरी सांग. महामूर्ख आहे ती कुसुम. देवानं जीभ दिली, ती चालवायची सपासप. दुसऱ्याला काय वाटेल याचा विचारही नाही करायचा. ते काही नाही, मी आत्ता जाऊन तिला जाब विचारतो. आजोबा, आजोबा प्लीज नको. उगाच घरात कलह वाढेल. ते आम्हाला 2 शब्द बोला, त्यामुळे मी काही लहान नाही झाले. पण तुम्ही जर त्यांना काही बोललात ना तर घरात पुन्हा आग पेटेल. अगं पण ही काय पद्धत झाली का? तू तिच्या बाष्कळ बडबडीकडे अजिबात लक्ष देऊ नकोस. निखिलच्या मृत्यूची चाहूल तुला आधीच लागली होती. मी पुन्हा सांगतो, ही तुझी शक्ती आहे. तू आदिनाथला फोन करण्याचा प्रयत्न केलास, त्यांनी तो उचलला नाही. उशिरा उचलला. जर तो आधी उचलला असता तर कदाचित निखिल वाचला असता. आणि असं जर घडलं असतं
तर ते तुझ्या या शक्तीमुळेच. आजोबा, कृपा करून ही गोष्ट आदिनाथांसमोर बोलू नका. निखिलचा मृत्यू आपल्यामुळे झाला अशी विनाकारण बोस त्यांनी मनाला लावून घेतली. त्याच्याकडे काही बोलू नका. नाही, मी आदिनाथ जवळ याचा उल्लेख कधीही करणार नाही. पण बेटा, मी तुला आधीही सांगितलं होतं, या कुटुंबाला तुझी गरज लागेल. ती आज आहे. हा हादरलेला डोलारा तूच सावरू शकतेस. याला आणखीन तडे जाऊ देऊ नकोस. मी 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 काय करू शकते आजोबा? काय करणार मी? तुला काहीच करावं लागणार नाही. ते आपोआप घडेल. मात्र तू इथे असायला हवंस. तू अमेरिकेला निघून गेलीस तर श्रीराम श्रीराम. हाय, तू कधी आलास? आम्ही सगळेच दुपारी आलोय. तू कुठे होतीस दिवसभर? पोलीस स्टेशनला बोलवलं होतं चौकशीसाठी. एकटीच गेली होतीस? सवय झाली आहे मला आधी सगळीकडे एकट्यानं जायची. ज्या माणसाच्या गाडीनं निखिलला डॅश केलं होतं तो स्वतःहून पोलीस स्टेशनमध्ये सरेंडर झाला. कोण आहे? कोण तो? वेंगुर्लेकर आहे कोणी. CA सुटेल जामिनावर. म्हणजे? खरं सांगू का आधी, ॲक्च्युली चूक त्या ड्रायव्हरची नव्हती. मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं. निखिल रस्ता क्रॉस करत होता. अचानक कोणाचा तरी फोन आला त्याला. त्याने तो फोन उचलला. तो फोन उचलण्याच्या नादात त्याचं ट्रॅफिकवरचं लक्ष उडालं आणि तिथे ज्यांनी कोणी हा ॲक्सिडेंट बघितला असेल त्यातलं कोणीही सांगेल की ड्रायव्हरची चूक नव्हती. मी सांगेन. देव जाणो तो फोन कोणाचा होता. फोन जर निखिलने घेतला नसता ना तर निखिल आज असता. हॅलो हॅलो, निखिल निखिल, मी आधी बोलतोय. काय रे आधी? कुठे हरवलास? नाही नाही, काय नाही, काय नाही. तू आहेस ना? हां, मी येते.
निखिलने घेतला नसता ना तर निखिल आज असता. काका निघतोय आम्ही. निघतेस? उद्या येशील ना? का काय झालं? काही नाही, येईन ना. मी आधीशी बोललो, म्हणजे खरं तर कधीच सांगितलं नसतं मी त्याला हे. त्याच्यावर प्रेशर आलं असतं उगीच. पण मी सांगितलं. मन मोकळं केलं सगळं. कशाबद्दल? शुभ्रा, मला असं वाटतं की तुम्ही इथेच राहावं. म्हणजे अमेरिकेला जाऊ नये. आधीला लागेल ती सगळी मदत मी करेन. मला माहिती आहे हा स्वार्थीपणा आहे. पण मी आहेच पूर्वीपासून स्वार्थी. आणि बहुधा त्याचीच शिक्षा मिळाली मला. पण काका, आम्ही राहू इथेच. मला माहिती आहे, एक दिवस आदिनाथ स्वतःच्या मर्जीने इथे राहण्याचा निर्णय घेते. विश्वास ठेवा तुम्ही माझ्यावर. काळजी करू नका, असंच होईल. बाळ, काका येऊ मी? काकू येते मी. बाळ, खूप गुणी मुलगी आहे ना शुभ्रा. मला तुझ्यासारखी पटकन मतं बदलता येत नाहीत. तू दूध घेणार आहेस? पूनम, तू अजूनही शुभ्राबद्दल. दूध घेणार आहेस का? थंड चालेल की गरम करू? तुला हवं तसं.